गडचिरोलीच्या नागेपल्ली इथं गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या अनधिकृत वसतिगृहावर जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने कारवाई करत तब्बल 91 विद्यार्थ्यांची सुटका केली। या कारवाईनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या निवासी वसतिगृहात असलेले अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गाचे विद्यार्थी आपला धर्म ख्रिश्चन असून आम्ही आमचे आई-वडील ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं उघडपणे सांगत असल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकारामुळे निवासी वसतिगृहाच्या नावावर एक प्रकारे धर्मांतरणाचे धडे दिले जात असल्याचा प्रकार या निमित्तानं समोर आलाय। तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की यांनी शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण किंवा महिला बाल विकास विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही। सदर संस्थेला महाराष्ट्रात काम करण्याचं कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही। प्रत्येक मुलांकडे बायबल होतं। प्रत्येक मुलं सांगत होते की आम्ही सकाळी 5:30ला आणि सायंकाळी पण आम्ही येशूंची प्रेयर करतो। आम्ही प्रश्न पण केला त्यांना की आपण आदिवासी आहात, मग आपण देवीची, गावदेवीची, निसर्गाची पूजा करत नाहीत का? त्यामुळे आम्ही इतर देवांना मानत नाही, आम्ही फक्त येशूंना मानतो। प्रार्थना म्हणतो वगैरे ते त्याच्यावर आम्हाला दिसून आलं की बा प्रार्थना तिथं विशिष्ट धर्माचीच म्हटल्या जाते वगैरे। तेव्हा आम्ही त्या मुलांना विचारलं की बा तुम्ही दुसरी प्रार्थना म्हणत नाही का? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सगळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे, आमच्या आई वडिलांनी, आमच्या पालकांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या धर्माची प्रार्थना करतो। यावरून तिथं असं स्पष्ट होतं की जवळपास सर्व मुले हे त्याच धर्माची दिसून आली। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स।